काही जे नैसर्गिक संसाधन जे सापडेल ना, ते सगळं असणार आहे त्या देशाचं. इथे जे असेल. पण इथं जर दुसऱ्या देशाचं जर जहाज आलं, काहीच बोलू शकत नाही. हेलिकॉप्टर आलं, काहीच बोलू शकत नाही. विशिष्ट काय म्हणते ती विमानं वगैरे आली, MiG-27 काही आलं, तरी त्यांना तुम्ही नमस्कार मित्रांनो, नाव माझं स्वरूप आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण मित्रांनो शिकणार आहोत म्हणजे समुद्रातल्या ज्या बॉर्डर्स असतात त्यांचे प्रकार म्हणजे सी बॉर्डर्स. समुद्री सीमा असतात ना, आजचा आपला टॉपिक आहे समुद्री सीमा. म्हणजे नक्की काय असतं समुद्री सीमा? तर हे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की लँड बॉर्डर्स ज्या असतात, लँड बॉर्डर्स आपल्या ज्या म्हणल्या इंडिया, पाकिस्तान वगैरे, तर त्या आयडेंटिफाय करायला इझी असतात. म्हणजे सी बॉर्डर्स असतात किंवा वॉटर बॉर्डर्स असतात त्या म्हणजे आपण सांगू शकत नाही की ते म्हणजे आता समुद्र असतो ना मोठा, तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही की या देशाची एवढी सीमा आहे, या देशाचा एवढाच मालकी हक्क आहे म्हणजे त्या सीमांवरती. तर त्यासाठी मित्रांनो म्हणजे आलेला आपला 1982 मध्ये एक ऍक्ट आलेला, ज्याला काय म्हणतो आपण सी म्हणजे लॉ ऑफ सी. तर त्याच्यावरनं म्हणजे सागरी सीमांचे प्रकार पाडले गेले. तर तुम्हाला पहिलं समजायला हवं की म्हणजे आपल्या इथे महासागर किती आहेत? समुद्र तर खूप सारे आहेत. म्हणजे बेरिंग समुद्र, अरबी समुद्र, दक्षिणी चिनी समुद्र, परत बंगालचा उपसागर वगैरे हे म्हणजे बऱ्यापैकी समुद्राचे प्रकार आहेत. परत भूमध्य, ब्लॅक सी वगैरे एवढे असे समुद्राचे प्रकार आहेत. पण आपण आता इथे बोलणार आहोत की महासागर. तर जगामध्ये किती महासागर आहेत? टोटल म्हणजे जुन्या कालखंडामध्ये 4 महासागर होते. तर इथे तुम्हाला मी एक मॅप पण देईन छोटासा. तर पहिला होता तो प्रशांत महासागर, सर्वात मोठा महासागर, प्रशांत महासागर. तर इकडे आशिया क्रॉस एशिया असते. एशिया क्रॉस केल्यानंतर ना इकडे म्हणजे आपलं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका येईस्तोपर्यंत जो महासागर होता तो होता प्रशांत महासागर. परत तुम्हाला इथे मी छोटासा मॅप देईनच. दुसरा आपला महासागर आहे तो अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागर. आता हा जो अटलांटिक महासागर आहे, तर हा महासागर म्हणजे जे कॉन्टिनेंट्स आहेत म्हणजे आपलं कोणते झाले? आपली आफ्रिका झाली, आपली अमेरिका झाली. या 2 कॉन्टिनेंटच्या मध्ये जो येतो तो अटलांटिक महासागर. तिसरा आपला येतो तो हिंदी महासागर. हिंदी महासागर असा महासागर आहे, जो की एका देशाच्या नावावरून ठेवलेला आहे. याचं नाव म्हणजे हिंदी महासागर. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतील की कोणत्या महासागराचं नाव देशाच्या नावावरून ठेवलं असेल किंवा तिथल्या प्रांताच्या नावावरून जर ठेवलं असेल, तर तो आहे आपला हिंदी महासागर. आणि चौथा त्यावेळेला जो महासागर होता तो आर्टिक महासागर. आर्टिक महासागर एकदम वरती म्हणजे ध्रुवांपाशी, उत्तर ध्रुवापाशी हा महासागर होता. मित्रांनो आपला जो चौथा वाला महासागर आहे तो म्हणजे आर्टिक महासागर. हा म्हणजे छुपा महासागर म्हणलं जातं, कारण की हा म्हणजे अर्ध्या वेळेला तर बर्फामध्ये जायचा आणि काही काळासाठी म्हणजे तो पाण्याच्या स्वरूपात यायचा. तर तो होता आर्टिक महासागर. मग तेव्हा म्हणजे आता जे त्यावेळेचे शास्त्रज्ञ असतात, जे जिओलॉजिस्ट असतात, ते काही निर्णय घेतात की आता जे हे प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आहे, यांच्या खालचा जो दक्षिण जो भाग आहे, इथे कॉन्टिनेंट्स आहेत आपले अमेरिका वगैरे, इथे कॉन्टिनेंट्स आहेत, इकडे उत्तर ध्रुव, इकडे अंटार्क्टिका, इकडे आफ्रिका, इकडे एशिया, इकडे ऑस्ट्रेलिया. तर यांचा जो खालचा भाग जो असणार आहे, तर इथे त्यांना एक वेगळंच ऍटमॉस्फिअर भेटलं. तिथे तिथले मासे, तिथलं म्हणजे काय म्हणतात तिथले मासे, परत तिथलं जे जैविक साधनं होती ती वेगळीच भेटली. तिथली जी बायोलॉजी होती ती वेगळीच होती. का? तर कारण की आपल्याला माहिती आहे ही अशी पृथ्वी आहे. ही पृथ्वी आहे. आपला हा सूर्य आहे. आणि हे तुम्हाला माहिती असेल विषुववृत्त वगैरे, एवढं नॉर्मल तर माहितीच असतं. मग आता जेव्हा सूर्याची किरणं अशी जेव्हा पडतात पृथ्वीवरती, तेव्हा इकडे पडताना आहे ना उशिरा पडतात. म्हणजे इकडे थोडासा वेळ घेतो. आणि इथे म्हणजे टेम्परेचर काय असणार आहे? इकडे टेम्परेचर हाय असणार आणि इकडे खालच्या साईडला, वरच्या साईडला ह्या ध्रुवांपाशी टेम्परेचर काय असणार आहे? लो टेम्परेचर असणार आहे. त्यामुळे मग इथलं जे वातावरण असणार आहे तिथे जास्तीत जास्त बर्फाचं प्रमाण असणार आहे. मग इथे बर्फाचं प्रमाण असलं की इथले मासे वेगवेगळे असणार आहेत. तर असा तो पार्ट आहे. म्हणून मग त्या ज्या महासागराला जो खालचा वाला जो महासागर होता त्याला त्यांनी 5वा महासागर निर्माण केला. त्याला नाव दिलं त्यांनी अंटार्क्टिक महासागर. अंटार्क्टिक महासागर किंवा त्याला दक्षिणी समुद्र पण म्हणलं जातं. दक्षिणी समुद्र का? कारण की तो साऊथ डायरेक्शनला आहे. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? दक्षिणी समुद्र. दक्षिणी समुद्र. तर आता हे होती महासागरांची गोष्ट. पण आता आपण नक्की बघणार काय आहोत? म्हणजे समुद्री सीमा. तर हे म्हणजे तुम्हाला नॉर्मली म्हणजे महासागरांबद्दल सांगितलं. तर आता आपला मेन जो टॉपिक आहे त्याच्याकडे आपण बोलूया, की म्हणजे या सागरी सीमा नक्की ठरवल्या नक्की कशा? तर सागरी सीमांचं म्हणायला गेलं तर सागरी सीमांचे प्रमुख 5 प्रकार असतात. तर त्याआधी तुम्हाला म्हणजे सागरी सीमा एक्सप्लेन करण्याआधी थोड्याशा गोष्टी माहिती हव्या, की म्हणजे एक एक समुद्री मैल म्हणजे किती? एक समुद्री मैल म्हणजे किती? तर 1.8 किलोमीटर म्हणजे एक समुद्री मैल. सेकंड म्हणजे तुम्हाला जर आता समुद्र आपण बघितला तर आपल्या जमिनीवरती उंची असते बरोबर का नाही? हाईट आपण काउंट करतो.
हाईट काउंट करतो आणि जी समुद्रामध्ये असते ती खोली असते. मग खोली काउंट करण्यासाठी तिथे फेदम वापरला जातो. फेदम. तर आता एक फेदम म्हणजे 6 फूट. 6 फूट खाली. 1 फेदम इज इक्वल टू 6 फीट. तर आपला तिसरा वाला पॉईंट आहे की म्हणजे आता आपल्या जमिनीवरती जे लाटा असतात म्हणजे प्रवाह असतात त्यांना आपण काय किलोमीटर पर आवर याच्यामध्ये आपण म्हणजे मोजलं जातं किलोमीटर पर आवर. तर आता याच्यामध्ये काय म्हटलं जातं 1 नॉट म्हणजे 1 नॉटिकल माईल वगैरे. हे काय झालं समुद्रामध्ये काउंट करण्यासाठी कारण की डिस्टन्स समुद्रामध्ये काय असणार आहे लार्ज असणार आहे. तुम्हाला माहिती असेल की 21% लँड आहे आणि 69% म्हणजे हे आहे काय म्हणजे आपली जमीन आहे. 69 सॉरी 79% आपली जमीन आहे म्हणजे 21 अराउंड किती 80% म्हणजे म्हणायला गेलं तर आपली जमीन आहे आणि 20च्या समथिंग आपली काय अशी लँड आहे. तर याच्यामध्ये डिस्टन्स जास्त असणार आहे म्हणून हे असं ठरवलं जातं की 1 माईल म्हणजे समुद्रातला मैल म्हणजे किती 1.8 किलोमीटर. तर असं असतं 1 नॉट म्हणजे काय 0.5 किलोमीटर पर आवर. तर हे महत्वाचे म्हणजे तुम्हाला पुढचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे आपल्याला आपण जे सॉरी 1 नॉट इज इक्वल टू 0.5 मीटर पर सेकंड. 1 नॉट इज इक्वल टू 0.5 मीटर पर सेकंड. तर ह्या होत्या छोट्याशा गोष्टी. तर आता आपण वळूया म्हणजे आपला जो टाईप होता समुद्री सीमांचे प्रकार. तर आता तुम्हाला मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की समुद्री सीमांचे किती प्रकार असतात. तर समुद्री सीमांचे प्रकार असतात 5. तर पहिला असतो तो इंटरनल सी. इंटरनल सी. सेकंड असतो इंटरनल सी झाल्यानंतर तो म्हणजे काय असतो टेरिटोरियल सी. टेरिटोरियल. इंटरनल म्हणजे अंतर्गत समुद्र. अंतर्गत. टेरिटोरियल म्हणजे आपला प्रादेशिक नाही प्रादेशिकच म्हणतात त्याला. हा टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक. तिसरा असतो आपला तो म्हणजे कॉन्टिजियस. कॉन्टिजियस आणि कॉन्टिजियसला म्हणलं जातं आपलं संलग्न. कॉन्टिजियस म्हणजे संलग्न क्षेत्र. संलग्न क्षेत्र. आणि आपला चौथा 4th नंबरचा आहे तो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे जो आर्थिक विशेष आर्थिक क्षेत्र दर्शवणारा असतो तो हा सर्वात महत्वाचा असतो विशेष आर्थिक क्षेत्र. विशेष आर्थिक क्षेत्र. आणि 5वा आपला असतो तो हाय सीज. हाय सीज म्हणजे तुम्हाला आता हे सगळं थोडं थोडं एक्सप्लेन करतो. तर आता इंटरनल सी असतो. तुम्हाला इथे मी मॅपद्वारे दाखवतो. हा आपला इंडिया आहे समजा. हा इंडिया आहे. तर इंटरनल सी असणार ना. इंटरनल सी म्हणजे किती मायल्स असतं माहितीये का. इंटरनल सी म्हणजे जे टेरिटोरियल असणार आहे टेरिटोरियल सी ची जी म्हणजे काय म्हणतात आपली बॉर्डर असणार आहे त्याच्या आतला समुद्र म्हणजे इंटरनल सी म्हणजे हा भूभाग झाला त्याला काय म्हणतात इंटरनल सी म्हणजे अंतर्गत सीमा अंतर्गत समुद्री सीमा. तर टेरिटोरियल असतं ना टेरिटोरियल किती असतं 12 माइल्स पर्यंत असतं. हे असतं 24 माइल्स आणि हे असतं अराउंड 200 माइल्स आणि हे अबाउट 200 माइल्स वरती. तर आता आपलं इंटरनल सी म्हणजे जो भूभाग असणार आहे तो वाला इंटरनल सी म्हणजे जो भूभाग असणार आहे समुद्र म्हणजे त्या देशाचा जेवढा काय म्हणतात जमीन असेल तो येतं इंटरनल सी म्हणजे. आता टेरिटोरियलची अशी तुम्हाला माहिती असेल आता कोणताही देश जर बघितला कोणताही कॉन्टिनेंट बघितला तर त्या अशी अशी कशी पण आडवी तिकडे वाकडे तिकडे अशी लाईन्स असणार आहे. मग त्या लाईन्स पासून जेवढं ते डिस्टन्स येईल ना असं म्हणजे स्ट्रेट स्ट्रेट नाही म्हणजे ती काय म्हणतात आपली कर्ली म्हणजे कशी असू शकते जशी त्या देशाची सीमा असेल ना त्या प्रकारे ती लाईन ड्रॉ केली जाते. तिला आपण काय म्हणतो टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक सीमा ही असणार आहे ती टेरिटोरियल. टेरिटोरियल. तर आता टेरिटोरियल म्हणजे काय असतं ह्या बॉर्डर्स मध्ये किंवा याच्या आतमध्ये कोणत्याही दुसऱ्या राष्ट्राला परमिशन येण्याची नसतेच. या बॉर्डर मध्ये कोणत्याही दुश्मन राष्ट्राला याची परमिशन नसतेच. किती 12 माइल्स म्हणजे किती 12 इंटू 1.8 किलोमीटर एवढं डिस्टन्स येतं ते म्हणजे टेरिटोरियल सी म्हणजे अराउंड 21 किलोमीटरच्या जवळ आहे. या जर बॉर्डरच्या आतमध्ये जर कोण जर आला ना तर त्याला डायरेक्ट म्हणजे आहे ना त्या देशाकडे ती ऍबिलिटी असते म्हणजे काय असते परमिशन असते की तुमचं त्यांचं जर जहाज आलं किंवा त्यांचं जर विमान आलं तर ते डायरेक्ट म्हणजे नष्ट करण्याची परवानगी असते. जर टेरिटोरियल समुद्री सीमा म्हणजे प्रादेशिक समुद्री सीमाच्या जर आसपास जर आला किंवा आत आला तर डायरेक्ट त्या देशाला परवानगी असते की त्याला नष्ट करण्याची. परत दुसरी आता लाईन येते ती कॉन्टिजियस.
क्वांटिजियस काय असते तर म्हणजे क्वांटिजियस किती 24 माइल्स म्हणजे 24 माइल्स म्हणजे 24 × 1.8 अराउंड येईल किती 24 म्हणजे 41च्या करीब येईल. तर हे असतं 41-42च्या करीब येईल. तर आता हे क्वांटिजियस म्हणजे संलग्न क्षेत्र. आता या संलग्न क्षेत्र म्हणजे ही आता दुसरी लाईन येणार. ती म्हणजे कोणती आपली क्वांटिजियस. आता जर या लाईन जवळ जर कोणता जर एखाद्या देशाचा हळूहळू असं जहाज आलं किंवा काय म्हणतात हेलिकॉप्टर आलं तर त्यांना मारायचं नाही. म्हणजे त्यांना त्यांच्याकडनं आहे ना कर वसूल करायचा. तुम्ही आमच्या समुद्रात आलाय, तुम्ही आमच्या समुद्राच्या वरची जमीन वापरले, मग तुम्ही आम्हाला कर द्यायचा बाबा. मग क्वांटिजियस म्हणजे क्वांटिजियस संलग्न क्षेत्राची समुद्री सीमा म्हणजे बॉर्डर काय करते तर ते काम करते की तुम्ही जर त्या सीमेमध्ये आला तर तुम्हाला त्या देशाला जी पण कंट्री असेल, समजा इथं पाकिस्तान असेल तर इथं जर ते आलं क्वांटिजियस च्या ठिकाणी तर पाकिस्तानला त्यांनी कर द्यायचा असं असतं ते. तर हे झालं क्वांटिजियस. परत असं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सर्वात महत्वाचा झोन तो म्हणजे झाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन EEZ. तर आता EEZ या म्हणजे काय येथे कोणताच देश सीमा कर घेऊ शकत नाही. इथे आहे ना जो म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो तिथे कोणताच देश आहे ना म्हणजे काय म्हणतात कर घेणार नाही. पण तिथे जी होणारी मासेमारी असेल किंवा तिथे काय जर तेल सापडलं, पेट्रोल सापडलं, तिथनं एखादा जर वायू सापडला, तिथनं जर काय म्हणतात काही जे नैसर्गिक संसाधन जे सापडेल ना, ते सगळं असणार आहे त्या देशाचं. इथे जे असेल. पण इथं जर दुसऱ्या देशाचं जर जहाज आलं, काहीच बोलू शकत नाही. हेलिकॉप्टर आलं, काहीच बोलू शकत नाही. विशिष्ट काय म्हणजे ती विमानं वगैरे आली, MiG-27 काहीही आलं, तरी त्यांना तुम्ही काहीच त्यांच्याकडनं करही घेऊ शकत नाही, त्यांना काही बोलू पण शकत नाही. फक्त जर त्यांची जर जहाजं आली, तिथनं जर मासे जर उचलून जर नेले का नाही, तर तुम्ही त्यांच्यावर म्हणजे काय करू शकता, ISA म्हणजे इंटरनॅशनल सी ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार करू शकता, की त्यांनी आमच्या जमिनीतले जमिनीतलेच म्हणतोय, आमच्या पाण्यातले मासे त्यांनी उचलून नेलेत, मग तुम्ही त्यांच्यावर केस करू शकता. असं ते असतं EEZ एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आणि म्हणजे आता हे कळलं तुम्हाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. तर आता याच्यानंतर म्हणजे आलं ते हाय सीज. हाय सीज म्हणजे काय उच्च समुद्र किंवा उच्च समुद्र. तर इथे आता सांगायला गेलं ना, हे एकदम असं पुढे येईल असं असं. तर इथे आहे ना, कोणताही देश येऊ शकतो. तिथे कोणालाही यायची परवानगी असते. तुम्ही इथे जर विमान घेऊन आला, जहाज घेऊन आला, तरीही चालेल. म्हणजे तुम्ही इथे काही केलं का नाही या एरियामध्ये हाय सीज म्हणजे म्हणजे इथे तुम्ही जहाज घेऊन आला, मासे पकडले, तेल काढलं, चलेगा. लेकिन तुमको ISA को बताना पडेगा, इंटरनॅशनल सी अथॉरिटी. त्यांच्याकडनं परमिशन घ्यायची. बाबा आम्ही या ठिकाणी मासे धरणार आहोत, आम्ही या ठिकाणी तेल खणणार आहोत. तर हे ISA ला सांगावं लागतं कोणत्या हाय सीच्या बॉर्डरवरती. ही आपली टेरिटोरियल किती होती 12 माइल्स. कॉन्टिजियस किती होती 24 माइल्स. ही EEZ किती होती 200 माइल्स. इथे 200 माइल्स पर्यंत. आणि याच्यानंतर जे येतं ते हाय सीज मध्ये. हाय सीज मध्ये. तर असं असतो फॅक्ट. आता तुम्ही आता डिफिकल्टी टर्म्स आपण पाहूया. म्हणजे या समुद्री सीमांच्या बाबतीच्या म्हणजे म्हणजे आता समजा आपण तुम्हाला एक्झाम्पल देतो. भारत आणि श्रीलंका केवढ्या जवळ जवळ आहे. मग आता तुम्ही याच्यामध्ये म्हणाल की असा आपला भारत आहे इथे तुम्हाला मॅप देईन. इथे अशी श्रीलंका आहे. तर आता भारताचा जर तुम्ही जर झोन बघायला गेला तर असं श्रीलंका क्रॉस करून जाईल ना. हा पण असं नाही होणार. मग यावेळेला म्हणजे असं दोन्ही देशांना म्हणजे फायदा झाला पाहिजे. मग यावेळेला काय करते आपली जी ISA असते इंटरनॅशनल सी ऑथॉरिटी, ती काय करते या देशांच्या मध्ये ना एक अशी लाईन बॉर्डर बनवून देते की तुम्ही याच्या पुढे जायचं नाही. म्हणजे यांनी इकडे जायचं नाही आणि यांनी इकडे जायचं नाही. अशी एक दोघांच्या मध्ये सामंजस्य अशी करारवाली लाईन बनवून देते. असे जे जे कंट्रीज जवळ असतात म्हणजे आपल्या इकडे इंडोनेशिया बघितले, इकडे फिलिपिन्स बघितले, परत मग आपले काय म्यानमारला जे लागून जे कंट्रीज आहेत ते बघितले. तर त्यांच्यामध्ये असं सीन होतं. मग आता हे तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे अशा वेळेला म्हणजे तिथं म्हणजे ISA ची मीटिंग बसते आणि ती आपल्याला अशी लाईन्स बनवून देतात. कळलं? तर असा सीन झाल्यानंतर ना आता दुसरी एक डिफिकल्टी म्हणली की आता म्हणजे आता तशी एक लाईन तर बनवून दिली. मग त्याच्यामध्ये त्यातलं जे पण घावल ते त्यांचं म्हणजे इकडचं घावलं तर त्या देशाचं, इकडचं घावलं तर त्या देशाचं अशी एक लाईन असते. पण आता तुम्ही जर म्हणला जे आता बेट आहेत आता. भारताची आहेत आपली अंदमान निकोबार, इकडे आहे ती लक्षद्वीप. मग आता यांचं खरं म्हणायला गेलं ना, तर हे जे समुद्री सीमांचे जे प्रकार आहेत, तर तिथे EEZ म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, तर सर्वात जास्त फायदा या बेटांकडे होतो. आता ही छुटूर-फुटूर बेटं म्हणजे छोटी-छोटी बेटं असतात, तर त्यांच्या बाजूचं सगळे झोन जे असतात ना आपले कॉन्टिजियस, परत EEZ, परत मग आपलं त्यांचं काय म्हणतात आपलं
टेरिटोरियल. तर हे सगळे जे झोन्स मधले जे काय म्हणतात आपलं जे घावणार आहे ना साधन सामग्री, तो अधिकार त्या देशाकडेच राहतो. जर आपल्याकडे जर बेट असली तर आता इकडे समजा आपला अंदमान निकोबार आहे. तर अंदमान निकोबारच्या जवळ-जवळ जे ई-झेड मध्ये जे घावल, तेल घावल, काय वायू घावल, मग ते आहे ना, ते भारतालाच भेटणार. परत आता तुम्ही म्हणले बेटांचा काय उपयोग आहे? जर इकडनं जर अशी चीन आली जहाजं घेऊन, तर पहिली गोष्ट आपल्या जवळ जर आली तर आपण डायरेक्ट आय-एस-कडे तक्रार करू शकतो, हे आपल्यात आले ते. एकदम जर जवळ आले तर डायरेक्ट इकडनंच आपण मिसाईल लॉन्च करून त्यांची जहाजं म्हणजे आपण काय करू नष्ट करू शकतो, बरोबर का नाही? मग अशी आपल्याकडे परमिशन असते. म्हणून या बेटांचा खूपच जास्त उपयोग असतो आणि त्या समुद्री सीमांमुळे या बेटांचा खूपच. त्यामुळे भारताचा तुम्हाला इथे मी मॅप देतो. तर भारताचा इकॉनॉमिक झोन असा मोठा समजतो इथं पैकी अंदमान निकोबार आणि इकडनं असा झालेला. आता तुम्ही इथं म्हणाल बांगलादेश. बांगलादेशचा सीन सांगतो तुम्हाला. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून द्यायला आपणच प्रयत्न केले. तर आता बांगलादेश आहे ना, इथे दाखवतो थोडंसं मॅपमध्ये. इथे मॅप पण देईन मी. तर आता इथे असं बांगलादेश आहे ना, बांगलादेशला आहे ना आधी एवढी अशी ही असते. इकडे म्यानमार आहे आणि इकडे भारत आहे आपला असा. तर त्यांना आहे ना केवढी इकॉनॉमिक झोन पाहिजे असतो माहिती का? एवढा असा बांगलादेशला पाहिजे असतो, एवढा असा. मग म्हणजे बांगलादेशला आधी एवढंसच असतं. मग बांगलादेश काय करतं, आय-एस-आयकडे तक्रार करतं. म्हणजे इंटरनॅशनल सी ऑथॉरिटीकडे तक्रार करतं, की आम्हाला एवढा असा झोन पाहिजे. पण आता मग ती इंटरनॅशनल जी ऑथॉरिटी असते आय-एस-ए, ती काय करते त्यांना एवढं असं देते असं. म्हणजे तुम्हाला मी इथं मॅप देईन, असं एवढं असं देते. म्हणजे ना तेरा ना मेरा. तुमचं जेवढं असेल तेवढंच. आणि मग भारत पण आपला शांतताप्रिय देश आहे. मग भारत पण तेवढी जमीन सोडून येतो आणि मग असा सीन असतो बांगलादेशचा. आता तुम्ही जर एक गेलं, तर आपलं जे आता चीन आहे ना, आपलंच म्हणतोय सॉरी ते भंगार. जे चीन आहे ना असं, इकडे असं तर इकडे असे फिलिपाईन्स वगैरे आहेत. इथे असा जो दक्षिण चीन समुद्र आहे का नाही, तर तो समुद्र आहे ना, पहिली गोष्ट तर इथे आय-एस-ए काय म्हणतात, तुम्ही यांना फिलिपिन्सवाल्यांना, हे जे म्यानमार वगैरे आहेत, जे तिथे शेजारी 8 देश आहेत, त्या देशांना तुम्ही तिथला जो म्हणजे ज्या समुद्री सीमा आहेत त्यांचं पालन करा आणि त्या देशांना त्याचा उपयोग करून द्या. पण चीन आहे ना, ते कोणाचंच ऐकत नाही. चीन काय म्हणतं, "हां, आमच्या वडिलांच्या काळात म्हणजे आमच्या बापाचाच हा समुद्र आहे. मग आम्हीच हा वापरणार. हा आमच्याच मालकीचा आहे." असं चीन म्हणतं. तर हे बऱ्यापैकी नाही चालणार. इथे मी तुम्हाला मस्तपैकी कोरा करकरीत चांगला मॅप देईन. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओ